अधिष्ठान सिद्धांत दोन्ही पाहिला आपण. नदी पार करताना आंधळा पांगळा आणि कोणत्याच दोषांयुक्त माणूस चालत नाही. आंधळा होता त्याला कळालं नाही, पांगळा होता त्याला कळालं नाही. अधिष्ठांतातून नदी पार कशी ओलांडायची, तर जो संपूर्ण इंद्रियांना डोळ्यानं अवयवानं संपन्न आहे तो नदीला ओळखू शकतो, मधून चालू शकतो, भवसागर पार करू शकतो. हा दृष्टांत आहे. तसं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाने कृपाळ गुरूच्या साह्यानं आपण हे भवसागर म्हणजे मृत्यूशनीने पार करू शकतो. हा दृष्टांत सिद्धांत झाला. आता आपण आलो विषयावर, गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे. गुरुला कसं शरण जावं? अनुभवून परमतत्वज्ञान प्राप्त व्हावे ह्या अर्थाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणाने उत्तर गुरुला शरण जावे असे स्पष्ट निरूपण करून सांगितले आहे. मुंडक उपनिषदामध्ये आपल्याला कोणत्या गुरुला जावं आणि त्याने आपल्याला भवसागरातून तारण द्यावं असे ते सांगितलंय. त्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात श्रीकृष्णाने पण सांगितलं. तर 4थ्या अध्यायामध्ये काय सांगितलं तर ऐका. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया पदंशी ते उपदेशन्ति ते ज्ञानेन तत्वदर्शन. हा 4थ्या अध्यायाचा श्लोक आहे. याच्यामध्ये हा प्रश्न केला, तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर आपण प्रणिपात म्हणजे साष्टांग नमस्कार कसा करावा, शरण कसं जावं, परिप्रश्नेन कोणता प्रश्न करावा आणि त्याला शरण जाऊन आपलं उत्तर कसं हुडकावं आणि आपल्या स्वस्थानावर कसं थांबावं, गुरुला शरण झाल्याची पद्धत सांगितली. त्याचा पहिला श्लोक ऐका. आता सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंद म्हणजे काय हा प्रश्न विचारा. परिप्रश्नेन सेवया, त्याला कोणता प्रश्न करावा तर ऐका. बंधन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणावी, अविद्या कोणाला म्हणावी, असा आपला हजार घालण्याविषयी पण डबल ऐका. अविद्या कोणाला म्हणावी, आत्मा कोण, परमात्मा कोण, व त्या दोघांची एकता कशी जाणावी, आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, त्या दोघांची एकता कशी करावी हे पण इत्यादी प्रश्न त्यास विचारून त्यात व सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन त्यांची सेवा करावी, त्यांना प्रसन्न करून घ्यावं. आणि पुन्हा काय सांगितलं, त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे जे ज्ञान. हेच डबल वाचू. परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय, परमश्रेष्ठ म्हणजे स्वतः श्रेष्ठ पुन्हा काहीच नाही, अद्वितीय ते ज्ञान. काय सांगितलं ऐकून खूप सुंदर आहे. परमात्म्याचे ज्ञान ते बा जीवा समजावून घे, ते बा जीवा तू समजावून घे. अद्वितीय परमात्म्याचं जे मोक्षाचं ज्ञान आहे ते समजावून घे तू सद्गुरूकडून. आणि तसं घेतलेस म्हणजे ज्ञानी श्रोत्रिय तत्वज्ञानी ब्रह्मनिष्ठ असा जर सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश पण करेल आणि तुझं अज्ञान पण संपवेल. तू भगवंताला प्राप्त होशील आणि देहबुद्धीतून मुक्त होशील, बंधन तुझं निवृत्त होईल आणि तुला मोक्ष प्राप्त होईल असं या चरित्रातून तुम्हाला सुचवलंय, सांगितलंय. आता पहिला प्रश्न आहे आपला, बंध म्हणजे काय, त्यांना प्रश्न केलाय. आता त्यांचं पुढे बघू आपण. आपल्याला काय समजतंय, आतापर्यंत आपण काय चिंतन केलं त्याच्याबद्दल आपण उभाव करू. त्यांचा पहिला प्रश्न, बंध म्हणजे काय. आता बंध आणि मोक्ष हे दोन एका धरून एक शब्द आहे. सुखाने दुःख, राग आणि लोभ, जन्म आणि मृत्यू, सकाळ रात्र आणि दिवस असं एका धरून एक शब्द आहे. दिवस म्हणले की रात्र येतेच आणि बंध म्हणले की मोक्ष येतोच. सुख म्हणले की घरात दुःख येतच, मी म्हणले की तू येतच. बरोबर आहे का? हो माऊली. मग आता बंध म्हणजे काय, त्याच्या बाजूचा शब्द काय तर मोक्ष. तर बंध म्हणजे अज्ञान आणि बंधन म्हणजे स्वतःची ओळख विसरणं, देहाचा संबंध भोगणं, जडाला माणसं म्हणणं, द्रष्टाला सत्य तो देणं,
आणि भगवंताचं सत्यत्व न समजणं, खोट्या वस्तूला सत्यपणा देणं, सत्य वस्तूला न जाणणं. मग खोटी वस्तू कोणते? जगत, देह, विषयवृत्ती, व्यवहार, अंतःकरण, सगळं खोटे. परमात्म्याला सोडून सगळं मिथ्या आणि खोटे. पण आपल्याला सगळं खरं वाटतं. मग हे खरं वाटणं हे बंधन आहे. मी ते वाटणं हे बंधन आहे. पाप पुण्याची आसक्ती करणं हे बंधन आहे. कर्माचा करता बनणं हे बंधन आहे. देह बुद्धी हे बंधन आहे. जगताला सत्यत्व देणं हे बंधन आहे. जगताचं मिथ्यात्व न कळणं हे बंधन आहे. संतांच्या संगतीत अध्ययनाची शक्ती प्राप्त करून देहातून बुद्धीला बाहेर करून अलग सारून तिला परमतत्वामध्ये नेऊन जीवाशिवाच्या ऐक्य महावाक्याच्या द्वारे करून जो बुद्धीला ब्रह्मत्व देतो तो मोक्ष स्वरूप प्राप्त होतो. पण ज्याला मोक्ष माहितीये तो बंधनात आहे आणि बंधन संपलं की तो मोक्षात आहे. त्या दोन बाजू सिद्ध आहे. वृत्तीच्या ना बुद्धीच्या ना अंतःकरणाच्या. त्या दोन अवस्था आहेत. एक बंधन, एक मोक्ष. एक अज्ञान, एक ज्ञान. एक सुख, एक दुःख. एवढ्या आपल्या अवस्था आहे. समजलं? हो माऊली. बंध म्हणजे काय? बंध म्हणजे आज्ञा. बंध म्हणजे न कळणं. बंध म्हणजे स्वतःची ओळख विसरणं. बंध म्हणजे देह बुद्धीचा नाश न करणं. बंध म्हणजे द्रष्टाला सत्यत्व देणं. आणि बंध म्हणजे खोट्या पदार्थात सुख आहे समजणं. हो माऊली. सांगा दोन चार, एक दोघी जण सांगा. माऊली, बंध म्हणजे अज्ञान. बंधन म्हणजे स्वतःची ओळख विसरणं, खोट्या वस्तूला जाणणं आणि सगळं खरं वाटणं म्हणजे बंधन आहे. मी देह वाटणं, पाप पुण्याची आसक्ती होणे आणि जगताला सत्यत्व देणे. पण संतांच्या सत्संगतीने देहातून बुद्धीला अलग करून जीवाशिवाचं ऐक्य करणे आणि बुद्धीला ब्रह्मत्व प्राप्त करून देऊन तेव्हा बंध संपतो आणि मोक्ष गुरुच्या संगतीत मिळतो. बंध म्हणजेच देहबुद्धी तिचं नाश न होणं, न करणं आणि खोट्याला खरं समजणं. पण परमात्म्यात सुख आहे हे समजतच नाही त्या बुद्धीला, म्हणजेच बंध होय. आता पुढचा एक दुसरा प्रश्न ऐका आता. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष कशाला? मोक्ष म्हणजे ज्ञान, मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे अभेदन, मोक्ष म्हणजे भेदाची निवृत्ती, मोक्ष म्हणजे जीवाशिवाची एकतेची स्थिती, मोक्ष म्हणजे अंतःकरणात असलेल्या परमात्म्याची प्रतीती आणि मोक्ष म्हणजे तिची निवृत्ती. मोक्ष म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन महावाक्याचं ज्ञान घेऊन अंतःकरणाच्या अज्ञानाला संपवून जन्मजन्माची वासना संस्कार टाकून 3 कर्माला ओलांडून आणि 3 देहाचा बात करून बुद्धी आत्मप्रकाशात येते आणि स्वतः पाहते, आनंदात राहते, आनंदरूप होते. त्याचं नाव मोक्ष. त्याच्यावर आपली गीता आहे, त्याच्यावर याचे चिंतन केलं. माऊली आवाज क्लिअर आहे का? आता मोक्ष म्हणजे अविद्येच्या निवृत्तीनंतर ब्रह्मभावामध्ये जे आपलं चिंतन बाधित होत आणि देहभाव असतो. अविद्येमुळे ब्रह्मभाव होतो ज्ञानामुळे. ज्ञानाची जी संपत्ती आहे ती मोक्षाची स्थिती आहे. सद्गुरूला शरण जाऊन अध्ययन करून जो वेदाचा अभ्यास करतो, तपश्चर्या पाठ करतो आणि बुद्धीला ब्रह्मपद देतो आणि देहपद काढून घेतो. त्या बुद्धीला देहाची ओळख आहे, देहाचा संबंध आहे, देहाचं प्रेम आहे, देहाचा अनुभव आहे. परंतु देहाचा अनुभव काय येतो? देहाचा भाग कसा होतो? देहाला वर्णन मन आत कसं जातं? शिवाला कसं पाहतं? आणि स्वरूप नाम ब्रह्मरूप कसं होतं? हे ज्ञानाचं खातं. ज्ञान ही संतांच्या संगतीत येतं, वेदाच्या संबंध बोधातून येतं आणि गीतेच्या श्लोकातून, ओळीच्या संदर्भातून ज्ञान हे प्रवाहित होतं. बुद्धीमध्ये ते थांबल्या जातं. हे संतांची कृपा झाल्यावर असं घडतं.
ज्ञान बुद्धीमध्ये जेव्हा बोधाच्या रूपानं स्थगित होत, तेव्हा ते बुद्धी आणि ज्ञान एकत्र झाल्यावर वृत्तिगत ज्ञान म्हणतात. ते वृत्तिगत ज्ञान जेव्हा तयार होतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. त्या बुद्धीमध्ये तो आहे असं कळतं, देह नाही असं ज्ञान मिळतं आणि बुद्धी भगवंताला जाणण्याला सुरुवात होती. देहाची जाणीव हलक्या हलक्या बंद होती, जडाला सोडून बुद्धी अलग होती. ही विवेकाची स्थिती. विवेकाच्या संपत्तीने बुद्धी आत जाती आणि अंतर्मुख होती. ही मोक्षाची दीक्षा असती, संतांची संगती असती, वेदाची रीती असती, बोधाची स्थिती असती, सुखाची प्रतीती असती, ती रामाची ओळख असते. देहाची ओळख बंद असते, त्याला मोक्ष स्थिती असं नाव म्हणतात. हो माऊली. हो माऊली. सांगतो तुम्हाला. हॅलो, जिंतूर आहेत का भाभी? हॅलो, जिंतूर आहेत का त्या? अविद्या कोणाला म्हणावी? आत्मा कोण, परमात्मा कोण व त्या दोघांची चेतना कशी? इथे प्रश्न त्यास विचारू व त्यांची सेवा करून त्या प्रश्न करून घेऊन त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे जे ते जीवा समजावून घे. आत्मा कोण? सगळ्याच्या आत आहे, अंतःकरणाच्या परे. अंतःकरणाच्या आत आहे म्हणून तो आत्मा आहे. परमात्मा ईश्वरच येतो, पण अंतःकरणाच्या पुढे म्हणून त्याला आत्मा म्हणते. परमात्मा परम आहे, श्रेष्ठ आहे, कोणीच नाही ईश्वर, आणि तो सुखरूप आहे म्हणून तो परमात्मा. त्या दोघांची चेतना कशी करते तत्व महावाक्य तुम्हाला पुढे येणारच आहे. आणि त्या प्रश्न विचारावे आणि सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्यावं. आणि त्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते जीवा अद्वितीय, म्हणजे ते दुसरं कुणीच नाही त्या वाचून, एकच आहे तो परमात्मा, त्याला अद्वितीय म्हणतात. द्वितीय म्हणजे दोन नाना. तो एकच आहे आणि कसा आहे, कुठं आहे, तो मी आहे असं का मला कळत नाही. मी ते असं तुम्हाला का वाटतं? मी सुख दुःख का झेलतो? माझी वृत्ती भगवंतापर्यंत का पोहोचत नाही? माझ्या खऱ्या स्वरूपाची मला प्राप्ती का होत नाही? खऱ्या आत्मसुखाचा भोग का मी घेत नाही? आणि ते सुख विषय सुख का संपत नाही? माझी बुद्धी वैराग्यात का येत नाही? आणि वैराग्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही हे वेदानं हात वर करून सांगितलंय. म्हणून वैराग्याची जेव्हा स्थिती अंतःकरणात प्राप्त होती, सद्गुरूच्या सेवेतून, संतांच्या संगतीतून आणि वेदाच्या तपातून वैराग्याची उत्पत्ती होती, कळायला पाहिजे. सांगा, वैराग्याची उत्पत्ती कशी होती? तीन गोष्टी: संतांची सेवा, अध्ययन आणि ती जी वासना विषय सुख. जे सुख आहे ते भोगत नाही, जे खरं सुख आहे ते मिळत नाही. का खरं सुख का मिळत नाही? अध्ययन नाहीये, गुरुची सेवा नाहीये, सत्संग नाहीये, अध्ययन नाहीये. बघा तुम्ही तर 50 ओलांडून कुणी 60 ओलांडते, कुणी 50 ओलांडते, कुणी 40 ओलांडते, परंतु तुम्हाला चिंतना टाइम नाहीये. रात्री पण तुम्ही नाही म्हणता. दिवसात राम केले आहे, आता वाटते कसे पाठ केले आपण, 3दा 4दा 5दा असं झालं असेल. तेव्हा तुम्हाला रात्री विचारते, 9ला म्हणते, 8ला म्हणते, 7ला राहते. आणि ते अज्ञान टाकण्यासाठी आपण काहीच करत नाही, भक्ती परिपूर्णपणे होत नाही आणि आपलं जीवन हातात राहत नाही. म्हणून जीव तोडून शिकावं आपण. जसं आपण संसार करतो मुलांचा, मुलींचा, मुलाला हे पाहिजे, मुलीला ते पाहिजे, त्यासाठी मायबाप कष्ट करून नितांत आयुष्याचे कष्ट त्यांना त्याच्या झोळीत असतात, पण ते मुलाची गॅरंटी नाही, सुनाची पण गॅरंटी. आणि ज्या मिनिटापाशी आपलं आयुष्य आपण धन्य केलं तर ते गॅरंटी पासून बोलतच नाही. हो माऊली, खरे खरे माऊली. ज्या सद्गुरूला आपण सेवा केली, तर ते राधाकडे गेलेले मला गाणं लावता येत नाही. आमचे गुरुजींच्या काळात 112 वर्षाचे महात्मे त्यांना भेटायला देते का? तसे घेतलेच म्हणजे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला ज्ञानाचा उपदेश करते. ठीक आहे. आता एक श्लोक आहे, तस्मात् प्रवर्तेत जिज्ञासुषे उत्तमम् शब्द परेद निष्णातं ब्रह्मण
ब्रह्मण्योपशमाश्रयम् हा श्लोक आहे. तस्मात् गुरुप्रपद्यन्तं जिज्ञासुश्रेय उत्तम. जसा गुरु प्रवीण असला श्रेष्ठ तसा जिज्ञासू पण उत्तम पाहिजे. आणि त्याला कृष्णात जे ज्ञानामध्ये निपुण व्हायचं असेल तर त्याला तसा गुरु हुडकावा. आणि उत्तम गुरु गुरुच आपलं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. त्या ब्रह्म जाणणाऱ्या गुरुकडून आपण शिक्षा उपदेश करून द्यावा असं ते सांगतात. आता ऐका, ज्या इहलोकातले आणि परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहे. त्याच्याबद्दल आपण 1 मिनिट चर्चा करू. ज्या इहलोकातले आणि परलोकातले, आता इहलोकात मला माहितीये घरदार, मुलगा, प्रॉपर्टी, सोनं, पैसा वगैरे वगैरे या लोकात. आणि परलोकातले म्हणजे स्वर्गातले, चिंतामणी सडका, स्वर्ग, अमृत प्यायचा, तिथं काय अप्सरा, हे काय काय बघायचं, तिथं नाच बघायचा, अमृत प्यायचं, तिथं सुख पाहिजे, तिथं काम नाही, असं वगैरे वगैरे सुख तिथलं होतं. हे दोन्ही सुख कसे येतं? हे कर्मजन्य असल्यामुळे नश्वर आहेत. त्यांचा नाश होतो आणि दुःख देणार. तिसरं अजून काय सांगितलंय? नाश होणारे, तिथं दुःख देणारे. तर म्हणून नाशरहित, ज्या उत्तम नाशरहित परमसुख प्रिय म्हणजे मोक्ष जाणून घेऊन त्याचा नाश नाहीये असं सुख म्हणजे मोक्ष आहे. ते जाणून घे, ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षु, त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रिय असून जो वेदाचा अर्थ जाणणारा तो श्रोत्रिय गुरु आहे. आणि तो परब्रह्माचा अप्रोक्ष प्रत्यक्ष अनुभव घेऊन, तो परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अनुभवाचं चिंतन करून साधकाचा हृदयात ते भरून जिज्ञासूला मुक्त करण्याची ज्याच्यात ताकद आहे तो ब्रह्मनिष्ठ आहे अशा गुरुकडून बोध घ्यावा. घेऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरु असे त्या शरण जावे. शांत असेल अशा ब्रह्मनिष्ठ गुरुकडून आपण शरण जावं म्हणजे तो तुम्हाला मोक्ष देण्यात परिपूर्ण असतात. पण ते स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला पण त्या अनुभवात मिळतात. ते ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्रोत्रिय आणि तत्वमय अध्ययन करणारे आणि जगाच्या कल्याणासाठी झिजणारे अशा गुरुला शरण जावं. मोक्ष कशाला म्हणतात, तो कसा प्राप्त करावा, तर मोक्षाचं स्वरूप काय आहे, अज्ञान कसं आहे, मी कोण आहे, माझी स्थिती काय आहे, संबंध देहाचा माझा का आहे, भगवंताचा संबंध मी का टाकलाय, जगताला मी का बघितले, भगवंताला का नाही बघितलं, खोट्याला मी का जाणलं, खऱ्याला का मी सोडलं, जडाला मी माझं का म्हणलं, असे नाना प्रश्न आपल्या हृदयात उत्पन्न होतात. त्याचं प्रश्नाचं उत्तर आपल्या गुरु देतात. नाना प्रश्न कळाले का? हो माऊली. हो माऊली. मला सांगा पौर्णिमा काय बोलूया आता? प्रश्न तुम्ही ऐकले बरेच, एक सांगता? ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जावं, तत्वाचं ओळख करून घ्यावं, अशा गुरुला शरण जावं. तो शांत आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, अशा गुरुला जावं, शरण जावं. आणि भगवंत हे जगताची ओळख आहे, भगवंताची नाही. मी जगताला पाहू शकतो, भगवंताला का जाणू शकत? जगताला पाहणे आणि भगवंताला जाणे. मी देहात आहे, मी जडात का बोलणे, माझं स्वरूप मला का माहित नाही, मी खरं सुख का भोगत नाही, मी खोट्या सुखासाठी का जगतो, मी देहभावात का राहतो, जगाला का पाहतो, आत्मसुखाला का भोगत नाही, विशेष सुख का टाकत नाही, खऱ्या सुखाची ओळख कशी नाही, खोटं सुख का टाकत नाही, परलोकातलं सुख का बघतो, हे लोकातलं सुख का मागतो. हे प्रश्न उत्तम आहेत नाना शेवट. हे लोकांचं सुख का आवडतात? पुत्र पौत्र धन धान्य हेच का आवडतंय, हेच का मागतो ईश्वराला? ब्रह्मसुख का मागत नाही कोणी? ऐकलं आतापर्यंत कोणी ब्रह्मसुख मागितलेलं? नाही माऊली. सांगा. नाही माऊली, कोणी मागत नाही. सुख भोगावं, कोणतं सुख मोठ आहे? आत्मसुख मोठ आहे, वेदाच्या गाभऱ्यातून येतंय, संतांच्या मुखात राहते आणि मुमुक्षुला ते भोगता येते. हे आत्मसुख आहे.
विषय सुख नसतंच आहे, तुम्ही त्याला मानलंय. विषय सुख नाही, विचार साधून मग तुम्हाला ते विषय येणार आहे. आता पंचक्र संपवते मी 2 महिन्यात, काय काळजी करू नका. नंतर विचार चंद्रोदय आहे आणि मग तुम्हाला सांगितलं विषयातलं सुख कसं आहे, ब्रह्मसुख कसं आहे आणि देह सुख कसं आहे, सगळं त्याच्या गुरगळ्यात. फार सुंदर आहे. आता सध्या माझंही लग्न व्हायले आणि मला पण काय कारणानिमित्त जावं लागतंय. मला पण पर्याय सासर आणि माझे लग्न करते, जास्त बोलतच नाही. आणि सोलापूरला लग्न होते, 2 दिवस गेले माझे प्रवासला आमच्या. येताना तळमळ जिथं आहे का तिथं कुणाला किंमत नसते बेटा. आणि कळून चुकले, उगं वाचून दाखवून पुढे चलावं, जगासारखं हा करावं ते मला येत नाही. म्हणजे माझा स्वभाव घाण. जगासारखं चालायचं, हो हो म्हणायचं, आपलं ढकलायचं, वाचायचं, कुणी कुठं का बसणं तसं कळत नाही ना म्हणा. ते खरंच संसारे कळत नाही, परमार्थ कळत नाही. हुशारी माझ्या नावात जन्मलीच नाही माझ्या अंगाचीच. नको मी ते तसं. चला आता त्यांना बोलले की मोक्ष येतो कसा आहे, तो मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करण्याची इच्छा करणारा, मोक्ष कसा ते जाणून घेणारा, त्याची पुन्हा प्राप्तीची इच्छा करणारा मोक्ष. त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाऊन त्या अशा गुरुला शरण जावे. बर, नंतर काय बोलते प्रश्न आहे का. शिष्य म्हणतो अशा सद्गुरूला शरण जाऊन काय करावे. गुरु म्हणतात त्याच्या जवळ जाऊन खाली लिहिल्याप्रमाणे त्यास मोक्षे प्रश्न करावे. जन्म मरण केम ठळवून मारे. हे दयाळ गुरु, या संसारात मला जन्म मरण प्राप्त होते ते नाहीसे कसे होईल. काय जप करून, तप करून, की तीर्थ करून, की यज्ञाची कर्मे करून, की दुसरी कोणती साधने करून नाहीसे होतील. मी जप करू का, मी तप करू का, मी तीर्थ करू. जपानं होईल का, तपानं होईल का, यज्ञानं होईल. असं अज्ञान कशाला जाईल हा प्रश्न विचारावा. कळाला का मार्ग बोलणं नाही. कळालं, कळालं माऊली. काय करणार झोपीत. आता मग मी साधने कोणचे करू, त्यामुळे माझं जन्म आणि ती त्या वेळेला आपण कोण आहोत अशा विषयीचा आपल्याशी पूर्ण तितका विचार करून त्यास मी कोण आहे हा प्रश्न विचारावा. हा प्रश्न दुर्लभ करून हा स्थूल देह दिसतो तो मी, का इंद्रिय मी, का प्राण मी, का मन मी, का अहंकार मी, ते मी, या सर्वांचा जो समुदाय तो मी, किंवा त्या सर्वांहून मी कोणी निराळा आहे ते कृपा करून मला सांगा. बघा पहिल्या कसले प्रश्न आहेत. हो माऊली. कधी ते ऐकलं का आपण कुणाच्या मुखातून तरी सांगा. नाही नाही माऊली, ऐकलंच नाही, खरंच नाही ऐकलं. फार सुंदर आहे आपल्या चिंतनात, फार छान आहे. आपल्या कथा भाग आवडतात, लिहिला आवडतात. प्रत्येकाचं बुद्धी, प्रत्येकाचं आहे काय त्याच्यावर डिपेंड असतं सगळं. मग गुरु म्हणतात तू आधी प्रश्न असा कर, जन्म मरण केम टळे मागे. सद्गुरूकडे जा, माझा जन्म आणि मृत्यू कसा टळायचा हा प्रश्न कर. या संसारात जन्म मरण प्राप्त होते ते नाहीसे कसं होईल. मला जन्म या मिळतो, मृत्यू होतो, कोणा जन्म होतो कोणा मृत्यू होतो, हे नाहीसे कशा होईल. बघा ऐका, आपण कोण आहोत. मी कोण आहे. मी मन आहे का, मी देह आहे का, मी प्राण आहे का, मी इंद्रिय आहे का, मी बुद्धी आहे. मी कोण आहे. मी कोण हा प्रश्न विचारावा सद्गुरूला. मी कोण आहे हे करावा विचार आणि ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता पुढे आहे हे सगळ्या समुदाय एकत्र, इंद्रिय मन प्राण अंतःकरण ह्याचा सगळा समुदाय मी एका कोण आहे. मी त्याचा निराळा मी हे मला सांगा अशी कळकळीची विनंती मुमुक्ष सद्गुरूला करतो. मग तो सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असतो आणि स्तोत्री असतो. तो प्रश्न उत्तर देऊ शकतो कारण तो अध्ययन करून आपल्या आपल्या स्थितीत असतो, आपल्या नेहमीत असतो. तो उत्तर देऊ शकतो, बाकीचे देऊ शकत नाही. त्या प्रकारचे शिष्याचे जिज्ञासेचे प्रश्न आहेत पण सद्गुरू जन्म मरण नाहीसे करण्याचा उपाय सांगतो तो असा.
त्या मागच्या हेडिंगचं उत्तर सांगता का कोणी पुढे वाचून दाखवू सांगा तुमच्या मनावर आहे. हेडिंग तुम्ही आता ऐकली उद्या सांगता का आता सांगता बोला. जाऊन खाली एवढं ऐकलं की बापरे, किती सोपं आहे. जन्म मरण टळी मारे अरे तो साधक थांबा बोललं का आता ऐका पुन्हा बोला. जो मोक्षो ब्रह्मनिष्ठान श्रोत्रिय गुरु शरण जाऊन त्यांना प्रश्न करतो की माझं जन्म मरण टाळी मारेल. जन्म मरण माझं कशाला टळतं? तीर्थानं, जपानं, का तपानं, का यज्ञानं, का दानानं, कशाने टळतं? मी काय करू? मग जन्म आणि मृत्यू मला थांबवून मला या जन्म मृत्यूतून बाहेर येता येईल असा प्रश्न करतो. असा प्रश्न तुमचा करू लागतो. मग कशाने टळायचं जन्म आणि मृत्यू माझा ते मला सांगा. आता मग मी कोण आहे? मी प्राण आहे का मन आहे का देह आहे का इंद्रिय हातपाय का डोळा कान का मी बुद्धी आहे का मी मन आहे का मी देह आहे? कोण आहे मी? मन जर मी म्हणलं तर ते वायू नाहीये. मी वायूला पाहतो, वायू येतो जातो, झाड हालतंय, वायू नाकातून जातो, श्वास घेतो, प्राण घेतो, जिवंत राहतो. वायू मी वायूला पाहतोय मी. मग मी वायू कसं होईल? वायू तर नाही मी. वायू जीवन आहे आणि मला कळतंय. सुख कळतं, दुःख कळतो, दिवस कळतो, जगत रात्र कळते, दिवस कळतो. वाऱ्याला कळतं का? सांगा, वाऱ्याला कळतं का? नाही बोला ना. नाही ना. पण एवढं धड का चाललंय? एक शब्द बोलायला धड चाललाय का? नाही. मला तर वाटतंय आज बोलायची. ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय गुरुला शरण जाऊन माझं जन्म आणि मरण कसं टळलं हा प्रश्न विचारावा. जन्म आणि मृत्यूचं दुःख मला नकोय. मी कंटाळलोय. 184 फेऱ्या फिरून मला त्रास होते. म्हणून हे जन्म आणि मृत्यूला टाळण्यासाठी मी काय करू हा प्रश्न आहे. कळालं? हो माऊली. मग ह्या प्रश्न त्यांना आवाज कटायला काय करणार तरी बाहेर आले. हो माऊली. परत हे उष्ण मला कळतं का निश्चित उष्ण? हो माऊली. सांगा तुम्हाला हो कळतं की नाही? कळतं माऊली. त्वचेला कळतं. कळतो. मग सांगा तुम्हाला हे वारं जे हालते थंड हवा आपल्या अंगाला स्पर्श करते. मग त्या हवेच्या शुद्धसत्वापासून मन बनले. मग हवा म्हणजे मी आहे का हवेला बघणारा मी आहे? हवे भिन्न मी का हवा मी? असं तुम्हाला प्रश्न येतात की नाही? सांगा, यावा की नाही? यावेत माऊली. नाही येत. पण येतात कसा? नाही येत माऊली. म्हणूनच जे मन वायूपासून बनलंय आणि ज्या मनामध्ये तो आहे आणि त्याची शक्तीने मन व्यवहार करते आणि त्या मनाला तिकडं जायचंय ईश्वराकडं, नको देहाकडं. ज्या मनाला ईश्वराकडची ओळख करून घ्यायची, ज्या मनाला ब्रह्मपदावर राहायचंय आणि ज्या मनाला सुखरूप व्हायचंय तो मुमुक्ष. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा तो मुमुक्षु. म्हणून मग तो म्हणतो सदुरा शरण जाऊन जन्म मरण टाळे मारे. ही भाषा गुजराती आहे. मग माझ्या कशाने जन्म मृत्यू टाळतो? जपानं, तपानं, दानानं, तीर्थानं, यज्ञानं. कशाला काय करू मी की माझा जन्म मृत्यू संपल? तर गुरु सांगतात की जप नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही, तीर्थ नाही, यात्रा नाही. जेव्हा तू सद्गुरु पाशी जाशील आणि त्यांना प्रश्न करून विचारशील मी कोण आहे आणि तुझा बंध जाईल, तुला हरीची प्राप्ती होईल, तुझी बुद्धी मुक्त होईल, जीवात्मा परमात्म्यामध्ये समरस होईल. हे ज्ञानानं होईल, अन्य कशानं नाही. ज्ञानाच्या साधण्यानं हरिरूपता येते आणि देहरूपता जाते. ज्ञानानं देहरूपता जाते आणि हरिरूपता येते. हा ज्ञान मोक्षाकडे नेतो आणि अज्ञान देहबुद्धी देतो. अज्ञान हे बंधन आहे, वृत्ती हे विकार आहे, अंतकरण हा व्यवहार आहे आणि त्याच्या पलीकडे परमात्मा सदा निर्विकार आहे. हे 4 वाक्य सांगा, मी थांबते.
त्याच्या पलीकडे परमात्मा अंतःकरणाच्या मागे निर्विकार आहे, वृत्तीचा व्यवहार आहे, तिथे विकार आहे, तो गुणाचा परिहार आहे, संबंधाने व्यवहार होतो गुणाच्या, अविद्येने वृत्ती उत्थान पावती आणि हालचाल करती, बाहेर येते आत जाते. बाहेरचं ज्ञान आत होतं आणि आतली वृत्ती पुन्हा बाहेर जाते आणि बाहेरून आत येते. हा सारखी सारखी व्यवस्था वृत्तीची असते. पण जाणं येणं आणि येणं आणि जगाला पाहणं, पुन्हा आत येणं, हे आहे ते आहे हे सांगणं, हे दृश्याची ओळख आहे. पण दृश्याचा बात करून परमात्म्याचा संबंध होणं हे भगवंताची ओळख आहे. राम राम बाई, खूप छान आहे. मन पंचकरण खूप छान आहे. माळ खूप सुंदर आहे. तुम्ही जेवढे असेल तेवढे सांगते. टाइम ठरवा, घ्या, सगळे आयुष्यात घ्या. काय बाकीचा कशात राम नसतो. त्यांना आता सांगितलं, तीर्थ नाही, दान नाही, यात्रा नाही, कर्म नाही, यज्ञ नाही, याच्याने मी कळत नाही. ह्याच्याहून जे भिन्न ब्रह्मज्ञान आहे ते सद्गुरूकडे जावं लागतं, अध्यात्माकडे यावं लागतं, मी कोण हे विचारावं लागतं, देहभावाला टाकावं लागतं, परमात्म्याला जाणावं लागतं, आत्मस्वरूपाला ओळखावं लागतं आणि त्या ठिकाणी बुद्धीला थांबावं लागतं. तेव्हा त्याला मोक्ष म्हणावं लागतं. बरोबर आहे? हो माऊली. सांगा. हो माई, हो माई, एकदम बरोबर. आपलं चिंतन सुंदर आहे. मी वाचून दाखवत नाही तुम्हाला, कारण हे एक एक शब्द, एक एक ओळी महत्वाची. जन्म मरण केव टाळे मारे मारे, माझ्या जन्माने वृत्ती कसे थांबाल, त्याला मी काय करू, कुणाकडे शरण जाऊ, मी कोण हे कसं विचार, मी कोण आहे, मी देह आहे का, मी इंद्रिय आहे का, मी प्राण आहे का, मी मन आहे का, मी बुद्धी, कोण आहे मी? मला माहितच नाही. मी दुःख दुःख भोगायलो. जेव्हा मी आत्मरूप आहे तेव्हा मी कुठल्याही वृत्ती कुठेही जात नाही. व्यवहार जरी केला तर विकार होत नाही. जगत जरी समोर आलं तर खरं वाटत नाही. आणि सद्गुरूच्या बोधानं देहभाव उत्पन्न होतच नाही, कारण तो सदा न कदा ब्रह्मभावात असतो. तो ज्ञानी महात्मा आत्मस्वरूपामध्ये विराजमान असतो. त्याला मोक्ष म्हणतात. देहात असतो तो बंध म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. खूप छान आहे. पंचकर्म सोडू नका. 3 ग्रंथ लावून घ्या. आणि छान. म्यूट पहा कोणाचं आहे. माई आज खूपच असं शांत वाटायला माई सांग. हो माऊली, खूप छान. आपण कर्मानं भगवंताकडे जातो का? मग मी जप करू का, तीर्थ करू का, यात्रा करू का, यज्ञ करू, काय करू मी? असा प्रश्न केला का नाही त्यांना? सांगा. हो माऊली, केला. हो माऊली, हो माई. मग सगळ्यात श्रेष्ठ ते सांगतात की तू हे सोडून इकडे ये. आमचे महाराज सांगायचे, काका सांगायचे, इथं आलात की तुमचं कर्म होतं, उपासना होती, सगळं काय भरून निघतं, तुम्ही फक्त चिंतनाने या. हे चुकीचं का सांगा? नाही माऊली, अगदी बरोबर आहे. आणि आपण ते सोडून काही पण करतो. हो आपण ना. आत्मचिंतन करत नाहीत, अज्ञानाला मारत नाहीत, आपण देह बुद्धीला सोडत नाहीत. बाकी तीर्थाला जा, सरोवर जा, कैलास जा, ब्रह्मलेवात जा, कुठेही जाऊन बसतो आपण, पण चिंतन करतो का? नाही माऊली. मग तुम्ही सांगा, ते काय म्हणे, तीर्थानं कळल मी कोण, दानानं कळल, यज्ञानं कळल, जपानं कळल, तपान. जप नाही, तीर्थ नाही, यज्ञ नाही, दान नाही, फक्त ज्ञानानं तुला कळते माझी प्राप्ती होती. हो माऊली. दिलं का नाही उत्तर त्यांना? हो माऊली. मग आपण इकडं तिकडे जाण्याचा 8 तास कशाला करतो बिनकामी कटापटा? नाना साधनाचा केला कटापटा, तोही मार्ग झाला दारवंटा. मला मी म्हटलं नाही वारी, मी तुम्हाला हे घेणार आहे काय, कुठे वेळातच गेला म्हणतात. आपण काय करावं आणि काय करू नये हे करून ते करत राहावं, पण हेच करत नाही ते करतो. बायकाला फिरायला, तीर्थाला इतकं आवडतंय, आणि ज्ञान सोडलं तर माझे जन्मभर थांबतही नाही. आणि मनचं श्रोत्री सद्गुरूकडे गेल्यावर तुला प्राप्ती सहज होईल. तू मन आहे का, प्राण आहे का, देह आहे का, बुद्धी तुला कळल आणि तुझं मन माझ्याकडे वळल. म्हणून तू ज्ञानाचं अध्ययन कर, वेदांताचं चिंतन कर, सद्गुरूचे पाय धर, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त कर. तेव्हा तुला मुक्तीच्या घरात राहता येतं आणि हे घर बुद्धीतून बाहेर जातं. हो माऊली. सांग, किती छान आहे विषय बेटा. हो छान आहे माऊली विषय. खूप मस्त आहे विषय, सुंदर आहे बेटा. करू का, यज्ञाचे कर्म करू
काय साधना करू? त्यानं माझं अज्ञान नाहीसं होईल. आता काही लोकांना तर अज्ञान ज्ञान हे काही मान्य नसते, कारण त्यांच्या लेवलच कमी असते बुद्धीची. त्यांच्यामुळे ते म्हणतात आम्हाला जन्म घ्यायचा, आम्हाला मरायचंय, आम्ही जन्म घेऊ, आम्ही जन्माला येऊ. बाबा तुझा विषयच नाही मग हे. तुला जन्म मृत्यू नरक स्वर्ग तुला भोगायचा, भोग ना तू. पण ज्यांना भोग असतं त्याच्यापेक्षा आडवं कशाला येतो तू? नसलेला पापाचा वाली. तुला नरका जायचं जा, स्वर्ग जायचं जा, तुला काय करायचं ते कर. पण ज्याला पुढे जायचं त्याला जाऊ दे. टंगड्या का आवडतो तू? बरोबर आहे का चुका सांगा? बरोबर आहे माऊली. ते म्हणतात आम्हाला काय पुढचं बघितलं, मेल्यावर काय आम्हाला जन्माला यायचं काय, तुम्हाला काय माहिती, घ्यायचं आम्हाला जन्म. घे बाबा निवांत घे, एक नाही लाख घे, असं दुःख भोगतो. जन्म घेऊन दुःखच भोगायलाच की, सुख तर कुठे तुला? कळत नाही बुद्धीला, कारण फार पाप असतं. संसार आवडणं, वेदाच्या विरुद्ध बोलणं पाप आहे, पाप, महापाप आहे राजा. खरंय माऊली. बोलू द्या, हा खरं पाप आहे. तर त्यांना ह्या वेदांत आवडत नाही, चिंतन आवडत नाही, परमार्थ आवडत नाही. आता त्यांच्यापाशी केवळ ती बुद्धीच तशी असती, ती माहित नाही का असते ते बाप. पण जाऊ दे, ते आपलं आपलं बघायचं. इथे सांगितलं की तीर्थानं राहण्यानं यज्ञानं काही होत नाही. आत्मचिंतन कर आणि हरीला प्राप्त कर, बस तुझी ओळख करून घे. फार सुंदर चिंतन आहे. आता कुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. एक ऐका, उद्यापासून मी